संविधान रॅली संविधान चौकात येऊन पोचलेली आहे। या रॅलीने बरेच अंतर कापलेलं आहे। पाहू शकता सर्व शालेय विद्यार्थी, स्वयंसेवक असतील, संविधान प्रेमी असतील, सर्वांचा या रॅलीत सहभाग आहे। सर्व या ठिकाणी पोहोचत आहेत। निळा वेश परिधान करून संविधानाचं रक्षण करणारे लोक, संविधानाला भारताचा आत्मा म्हणून जाणणारे सर्व नागरिक या ठिकाणी या रॅलीत सहभागी झाले होते। या रॅलीतील सर्व मान्यवरांचे हार्दिक अभिनंदन आणि सर्वांना संविधान दिनाच्या हार्दिक शुभेच्छा। या ठिकाणी सर्व नागरिक संविधान रॅलीत उत्स्फूर्त सहभागी झालेले आहेत। अशा पद्धतीने संविधान प्रेमीची ही संविधान रॅली या ठिकाणी संपन्न होऊन संविधान चौक येथे पोचलेले आहे। हे पहा, भारतीय संस्कृतीचा विविध देखावा, आदिवासी, ST असतील, शेड्यूल ट्राईब्सवाले असतील, भटके असतील, शालेय विद्यार्थी असतील, सर्वांनी या ठिकाणी विविध देखावे लातूरमध्ये साकारले आहेत। रॅली एकदम उत्कृष्टरित्या या ठिकाणी पार पडलेली आहे। पाहू शकता रॅलीमध्ये शालेय विद्यार्थ्यांचा सहभाग आहे। शालेय विद्यार्थ्यांना संविधानाच्या प्रती गोडी लागावी, त्याचा अभ्यास व्हावा, या रॅलीचा आणखी एक दुसरा उद्देश होता। संविधान म्हणजे भारताचे रक्षण, संविधान म्हणजे भारताचा आत्मा, संविधान म्हणजे भारतीय नागरिकांचा प्राण, अशी या संविधानाची ढोबळमानाने व्याख्या केली जाते। लोकशाहीमध्ये संविधान आहे, त्यामुळे भारत देशाची ही विविध संस्कृती एकत्र आहे। या विविधतेतून साकारलेली संस्कृती भारत देशाची आहे, संविधान प्रेमीच्या मनात आहे, देशात आहे। पाहू शकता संविधान रॅलीचा आगमन या ठिकाणी झालेला आहे। आता ज्या महिलांना शिक्षण, सावित्रीबाई फुले यांनी शिक्षणाचा आधी दिला, या सर्वच संविधान घटकातील, संविधानातील मूलभूत घटक असलेल्या या महिला, ज्यांना आज स्वातंत्र्य न्याय जो आहे तो संविधानामुळे मिळत आहे, अशा सर्व महिला या ठिकाणी उत्स्फूर्तपणे या संविधान रॅलीमध्ये सहभागी आहेत। पाहू शकता अशा ठिकाणी पांढरा वेश परिधान करूनही महिला भगिनीची मोठ्या प्रमाणात या संविधान रॅलीला अलोट अशी गर्दी आहे। सगळीकडून लोक संविधान रॅलीमध्ये ते उत्स्फूर्तपणे पोचलेले आहेत। पाठीमागून संविधान रॅलीचा मुख्य रथ जो आहे तो येत आहे आणि अशा ठिकाणी संविधान यात्रा पोचलेली आहे। पाहू शकता या ठिकाणी पोलिसांचाही चोख बंदोबस्त आहे। पाहू शकता आपण पोलीस बांधवाचाही चोख बंदोबस्त या ठिकाणी संविधान चौक आहे। हे पहा, अशा ठिकाणी सर्व लोक या ठिकाणी आता जमायला सुरुवात झालेली आहे। संविधान चौकातला हा देखणा असा विमंग असं दृश्य आपल्या समोर आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक, गोलाई, टाउन हॉल, शिवाजी चौक, बार्शी रोड मार्गे पाण्याची टाकी संविधान चौक येथे या रॅलीचा समारोप होणार आहे। संविधान प्रेमीची मोठी एकच गर्दी आहे। पाहू शकता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा आहे ट्रॅक्टरमध्ये आणि लहान मुलं त्यासोबत आहेत। चारी बाजूनी लोक संविधान रॅलीत सहभागी होऊन या ठिकाणी उपस्थित आहेत। पण ते मोदीराज या ठिकाणी माता भगिनीचं स्वागत
तिरंगा रॅली या ठिकाणी आलेली आहे. आणि पहा राष्ट्रध्वज तिरंगा राष्ट्रध्वज आपल्या समोर आहे. जवळपास अगदी शिस्तीमध्ये लाईन मध्ये थांबायचं आहे. आपला 100 फुटाचा तिरंगा हा तिरंगा या ठिकाणी भव्याचा तिरंगा रॅलीचं आयोजन या ठिकाणी संविधान चौक येथे संपन्न होत आहे. पाहू शकता अगदी 500 फुटाचं अंतर या तिरंग्याचं आहे. 3 रंग आहे ते आणि तिन्ही रंगाची संकल्पनेतून भारताचा तिरंगा साकार झालेला आहे. तिरंगा ध्वज साकार झालेला आहे. राष्ट्रध्वज साकार झालेला आहे. 1 फुटाचं अंतर या तिरंग्याचं आहे. 500 फुटावर हा तिरंगा शालेय विद्यार्थ्यासहित सर्वांनी पकडलेला आहे. राष्ट्रध्वजाचं या ठिकाणी सर्वांनी लांब आहे राष्ट्रध्वजाला आणि तिरंग्याला संविधानालाही केलेला आहे. पाहू शकता अशा ठिकाणी ही रॅली संपन्न होत आहे. पाठीमागचे मुलं समोर यायचंय. या मंचावरती उभा टाकलेल्या सर्वांनी खाली यायचं. बनतेजी फक्त वरी थांबतील आणि बाकीच्या सगळ्यांनी खाली यायचं आहे. सर्व खाली यायचंय. एक मिनिट आपण आता हे इकडले काही इकडे या. समोर थांबलेले समोरच्या लांब बाजूने पुढे यायचंय. पाहू शकता आज शाळेला कुठली सुट्टी नाही. वर्किंग डे आहे तरी नागरिकांची या ठिकाणी भव्य गर्दी या ठिकाणी दिसत आहे.